श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, जीवनात कधी सुख येते तर कधी संकटे येतात. कधी आपल्या मनासारखे घडते तर कधी परिस्थिती आपल्या विरोधात उभी राहते. पण लक्षात ठेवा, कठीण काळ हा कायमचा नसतो. तो आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी आलेला असतो. रात्र कितीही अंधारी असली, कितीही काळी असली तरी त्यामागून सूर्यप्रकाश म्हणजे दिवस येणार आहे. ती जाणार आहे आणि दिवस येणार आहे. त्याचप्रमाणे आकाशामध्ये वारा कितीही सुसाट्याने वाहत असला तरी तो आकाशाची दिशा बदलू शकत नाही. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्याचे सुद्धा आहे. आपण आपल्या जीवनामध्ये कितीही अडचणी, कितीही अडथळे आणि कितीही समस्या आल्या तरी आपण ठामपणे त्याच्याशी निर्धारपणे लढले पाहिजे, उभे राहिले पाहिजे आणि त्या परिस्थितीमध्ये आपण आपल्याला सावरले पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही परिस्थिती लढत असतात, ज्यावेळेस तुम्हाला स्वामींची गरज भासेल किंवा स्वामींना असे वाटेल की आता माझ्या भक्ताला माझी गरज आहे, तर स्वामी नक्कीच आपल्याला मदतीला धावून येतील. नक्कीच स्वामी आपल्याला एक हात देतील आणि आपल्याला त्या संकटामधनं बाहेर काढतील. स्वामी नेहमी सांगतात, मी तुझ्या सोबत आहे, तू घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे, मी कुठेही गेलेलो नाही, मी सर्वत्र आहे, मी चराचरामध्ये व्याप्त आहे, मी वारा आहे, मी पाऊस आहे, कैलासावरही मीच आहे आणि गरुडावरही मीच आहे, मी सर्वत्र आहे, मी चराचरामध्ये आहे. याप्रमाणे स्वामी आपल्या मदतीसाठी कुठल्या रूपात धावून येतील हे आपल्याला सुद्धा कळणार नाही. त्यामुळे आपला विश्वास फक्त आणि फक्त स्वामी शक्तीशी असला पाहिजे. परमेश्वरी शक्तीपाशी आपला विश्वास असला पाहिजे. परमेश्वरावरती आपला विश्वास असला पाहिजे. स्वामी नेहमी सांगत असतात, माझ्या भक्ता, तू माझा भक्त आहेस तर घाबरतोस कशाला? तुझे कर्म जर नीट आहे, तुझे जर कर्म सत्याच्या मार्गावरती आहे, तू जर सत्यवादी आहेस आणि सत्याने तू वागत असशील आणि आपले कर्म करत असशील तर तू घाबरू नकोस. तुझ्या प्रत्येक संकटांना परतवून लावण्याची ताकद मी ठेवतो. स्वामी नेहमी आपल्या भक्तांवरती येणारे संकटे दूर करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. पण तू तुझ्या जीवनामध्ये कित्येक समस्या येत आहेत. तुझ्या जीवनामध्ये तू निराश आहेस, तू आतून पूर्णपणे पोकळ झालेला आहेस. तुझ्या जीवनामध्ये ज्या अडचणी आहेत, ज्या समस्या आहेत, तू समजत आहेस की ह्या समस्या फक्त आणि फक्त माझ्याशी आहेत. इतरांकडे जे आहे ते तुला हवं आहे, पण तुला ते मिळत नाही. तू कितीही प्रेमाने आणि कष्टाने प्रयत्न करत आहेस, पण तुझ्या जीवनामध्ये समस्या येत आहेत. तू घाबरू नको, कारण की तुझ्या जीवनामध्ये जितक्या समस्या येत आहेत ती फक्त आणि फक्त तुझी परीक्षा घेण्यासाठीच आहेत. कारण की प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक गोष्टीची एक निश्चित वेळ असते. वेळेआधी कुणालाच काहीच मिळत नसते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची एक परमेश्वरी शक्तीने एक निश्चित वेळ ठरवलेली आहे. त्या वेळेआधी कुणालाच काही मिळत नाही. त्याचप्रमाणे तुझ्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक समस्या ह्या आज न उद्या निघून जाणार आहेत. तू फक्त आणि फक्तपणे त्याच्याशी सामोरे जा. स्वामी तुला जर गरज भासली तर नक्कीच स्वामी शक्ती तुझ्या मदतीला धावून येईल. इतरांनी तुला हिणावलं, इतरांनी तुला डिवचलं किंवा इतरांनी तुला वाईट घालून पाळून बोललं तर तुझ्या मनाला तू लागत आहे. त्यामुळे तुझं मन आतून फार पोकरलेलं आहे, त्याला भोंगा लागलेला आहे. त्या पद्धतीने तुझं आता तू वरून वरून तू चांगला दिसत आहेस, पण आतून पूर्णपणे तू तुटलेला आहे. तुझ्या या तुटलेल्या मनाला जोडण्यासाठी स्वामींचा हा दिव्य संदेश आहे की बाळा, तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचे हे दिव्य बोल आपण जर ऐकले तर आपल्या मनाला धीर मिळतो. आपल्याला वाटतं की खरंच स्वामींची शक्ती किती आपल्या मनाला लागते आणि स्वामींची ही शक्ती आपल्या मनाला धीर देते. आपल्या मनातील जे विचारांचे वादळ आहे त्याला शांत करण्याचं कार्य स्वामींची ही दिव्य शक्ती करत असते. स्वतःवर विश्वास ठेवा. जेव्हा प्रयत्न करूनही यश मिळत नाही
तेव्हा आपल्या माणसाकडून अपेक्षा तुटतात. तेव्हा निराश होऊ नका, कारण तुम्ही जर आपल्या मनाला निराश केलं तर तुम्ही कसे काय पुढे जाल. कारण की आपल्या मनाला नेहमी प्रसन्न ठेवा आणि जिद्दी ठेवा. जर तुम्ही जिद्दीने लढला तर तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक समस्येला तुम्ही सामोरे जाऊ शकाल. स्वतःवर विश्वास ठेवा, ईश्वरी शक्तीवरती श्रद्धा ठेवा आणि आपल्या कर्मावर निष्ठा ठेवा. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही काय कर्म करत आहात. तुमचे कर्म सत्याच्या बाजूने आहे तर तू घाबरतो कशाला. कारण की स्वामींची दिव्य शक्ती नक्कीच तुझे रक्षण करणार आहे. जीवनात प्रत्येक गोष्ट लगेच मिळत नाही. काही गोष्टीसाठी वेळ लागतो आणि आपल्या कर्मावर निष्ठा ठेवा. काही गोष्टीसाठी वेळ लागतो, संयम लागतो आणि सतत प्रयत्न करावे लागतात. आपण जर प्रयत्नवादी राहिलो तर जीवनामध्ये आपल्याला यशाच्या शिखरावर जाण्यापासून कोणीच आपल्याला थांबवू शकत नाही. दुसऱ्यांच्या यशाकडे पाहून दुःखी होऊ नका. प्रत्येकाची वेळ वेगळी असते, प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो, प्रत्येकाचे शरीर ज्याप्रमाणे वेगवेगळे असते छोटे मोठे, त्याच पद्धतीने प्रत्येकाचे जे जीवनामधील कर्म असतात ते वेगवेगळे असतात. प्रत्येकाचे जीवन सुद्धा पाप पुण्यानुसार वेगवेगळे बनलेले असते. रागापेक्षा शांतता मोठी आहे, अहंकारापेक्षा नम्रता मोठी आहे आणि शब्दांपेक्षा कर्म मोठे असते. घरात प्रेम ठेवा, वडीलधाऱ्यांचा सन्मान करा, गरजूंना मदत करा आणि मनात कोणाबद्दलही द्वेष भावना ठेवू नका. जर तुम्हाला कोणी घालून पालून बोलत असेल तर तुम्ही सुद्धा त्यांना घालून पाडून बोललं पाहिजे असं नाही. तुम्हाला कोणी काही जरी म्हटलं तरी तुम्ही आपले विचार चांगले ठेवा. प्रत्येकाची संयमाने आणि नम्रतेने वागा. कोणी आपल्याशी वाईट बोललं म्हणजे आपण त्याच्याशी वाईट बोलावं असं नसतं. कारण की देव सर्व जाणता आहे. कारण की जर कुणामुळे तुमच्या डोळ्यामध्ये जर अश्रू येत असतील तर त्या प्रत्येक अश्रूचा हिशोब परमेश्वर आज न उद्या त्याच्याकडून घेणार आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही हार मानण्याचा विचार करता तेव्हा कदाचित यश तुमच्या पासून फक्त एका पावलावर असते. श्रद्धा ठेवा, संयम ठेवा, प्रयत्न सुरू ठेवा. कारण योग्य वेळ आल्यावर परिस्थिती बदलते, मार्ग सापडतो आणि जीवन पुन्हा सुंदर वाटू लागते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी सदैव आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या सुंदर विचाराने जो विचार होते ते आज आपण ऐकले. तसेच स्वामी समर्थ माझी आई या यूट्यूब चॅनलवरती स्वामी समर्थांचे असेच नवनवीन संदेश ऐकण्यासाठी स्वामी समर्थ माझी आई या यूट्यूब चॅनलला एकदा लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. त्यामुळं आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय श्री गुरुदेव दत्त.